Welcome to all of you in my YouTube channel, 7th Standard Mathematics, Chapter number 1, Geometrical Construction. तो त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 5 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1 टू प्रॅक्टिस सेट 4 हे जे सगळे प्रॅक्टिस सेट आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. तर या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5 क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत आपण. क्वेश्चन नंबर 1 आहे कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल्स ऑफ मेजर्स गिवन बिलो. आपल्याला काय करायचे आहेत, हे जे मेजर्स दिलेत तर त्याच्यावरनं ट्रायंगल काढायचे आहेत. ओके, त्याच्यातलं फर्स्ट वन आहे इन ट्रायंगल MAN, मेजर ऑफ अँगल MAN इज इक्वल टू 90 डिग्री. MAN हा 90 डिग्री आहे. लेंथ ऑफ AN इज इक्वल टू 8 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ MN इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता आपण बेस AN ही घेऊ शकतो आणि MN ही, पण अँगल ए जो आहे तो अँगल ए कशामध्ये आहे बघा, AN याच्यामध्ये ए आहे, पण MN मध्ये ए नाही आहे. त्यामुळे आपण बेस कोण घेणार, ट्रायंगलचा AN घेणार. ओके, कारण त्याच्यामध्ये अँगल ए आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रफ फिगर आपण ड्रॉ करूया. रफ फिगर काढताना तुम्हाला एक्झॅक्टली 8 सेंटीमीटर असं काढायची गरज नाही. तर रफली आपण AN घेऊया. AN इक्वल टू AN इक्वल टू 8 सेंटीमीटर आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर जो अँगल ए आहे तो किती काढायचा आहे, 90 डिग्री. ओके, अँगल ए हा आपला 90 डिग्री असणार आहे. आणि MN म्हणजे इथं वरती यम असेल आणि हा MN इकडे जो हायपोटेनियस आहे तो MN आपला हायपोटेनियस किती असणार आहे, तर 10 सेंटीमीटर. ओके, तर MN 10 सेंटीमीटर घेतला आपण. आता ही मेन डायग्राम आहे ती आपण काढायला घेऊया. म्हणजे पहिल्यांदा आपण काय करणार, बेस किती घेणार आहे, AN. AN किती, 8 सेंटीमीटर. ओके, बेस AN, तर तो AN काढायला घेऊया आपण. AN 8 सेंटीमीटर काढायचा, म्हणजे 0 टू अप टू 8 सेंटीमीटर. ओके, तर AN काढला आपण 8 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर अँगल ए, त्यासाठी प्रोटेक्टर घ्यायचा आणि प्रोटेक्टरचा जो बरोबर मिडल आहे तो बरोबर ह्या अँगल ए वर ठेवायचा आणि लाईनला लाईन मॅच करायची. इथं आहे आणि ही जी लाईन आहे ती बरोबर AN खालची जी लाईन आहे त्याला मॅच करायची. बरोबर अशी मॅच झाली याला. आता याच्यावर ठेवल्यानंतर बघा, जो एन हा पॉईंट आहे तो इकडं आहे, ह्या साईडला. बरोबर, म्हणजे इकडून इकडून 0 कडून स्टार्ट करायचं. 0, 10, 20 किती डिग्रीचा आहे तो, 90. 70, 80 आणि 90. एच्या बरोबर समोर कोण येणार आहे, 90 डिग्री. ओके, तर तो 90 डिग्री तिथे ए काढायचा आपण. हा इथे आहे. तर ए हा अँगल पहिल्यांदा किती घेऊया, 90 डिग्री घेऊया. ओके, तर तो जेवढा पॉसिबल आहे तेवढा मोठा घे आणि इथे ए दाखवूया 90 डिग्री. आता आपल्याला जो MN पाहिजे आहे, ओके, तर रफ फिगरमध्ये इथे एम लिहायचा राहिला. MN किती काढायचं आपल्याला, 10 सेंटीमीटर. त्यामुळे कंपासमध्ये डिस्टन्स किती घ्यायचं, 10 सेंटीमीटर. सो 0 टू 10 सेंटीमीटर. ओके, इथून 0, सॉरी जस्ट अ मिनिट. ओके, 10 सेंटीमीटर. 0 टू 10 सेंटीमीटर. ओके, तर हे झालं, कंपासमध्ये डिस्टन्स घेतला आपण 10 सेंटीमीटर. आता MN आहे, त्यामुळे एन या पॉईंटवर ठेवायचा आणि तिकडे जो मिळणार आहे आपल्याला आर्क मारून तो कोण मिळणार आहे, तर M मिळणार आहे. तर असा ठेवला एनवर आणि जस्ट अ मिनिट, हा आर्क असं थोडासा मोठा येईल कंपासमध्ये. तर एनवर ठेवून हा आर्क मारला. तर हे आर्क त्या लाईनला जिथे इंटरसेक्ट होतं त्याला M म्हणायचं. आणि मग M आणि N जॉईन करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ट्रायंगल MAN हा जो आहे तो आपण ड्रॉ करू शकतो. सो MAN हा आपण काढू. ओके, तर इथे लिहूया 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर आपण ड्रॉ केलं. ओके, तर हा आपला ट्रायंगल तयार झाला. रफ फिगर आणि त्याच्यानंतर समोर किंवा तुम्ही खाली काढू शकता डायग्राम. तर ती डायग्राम काढायची. आता त्यातला नेक्स्ट डायग्राम बघूया, कुठला ट्रायंगल काढायचा. नाव सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये इन ट्रायंगल इन इन द राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे एक अँगल त्यातला 90 डिग्री असणार आहे. ओके, तर ट्रायंगल STV असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये हायपोटेनियस कोण आहे, SU. आता जी हायपोटेनियस आहेत ती सोडून राहिलेलं जे नाव आहे SU, म्हणजे T हा 90 डिग्री असणार आहे. अँड लेंथ ऑफ ST इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. तर असा राईट अँगल ट्रायंगल काढायचा. मग राईट अँगल ट्रायंगल काढताना तर बेस घ्यायचा आपण ST. ओके, रफ फिगर पहिल्यांदा काढूया. रफ फिगरने आपल्याला अंदाज येतो की कशी डायग्राम येणार आहे ती. ST हा घेतला आपण 4 सेंटीमीटर. तो राईट अँगल ट्रायंगल असा असेल साधारण. ओके,
एस टी यू. ओके, एस यू हा 5 सेंटीमीटर असणार हायपोटेनियस. ही जर हायपोटेनियस असेल तर त्याच्या समोरचा अँगल किती डिग्रीचा असणार आहे? 90 डिग्री. थोडक्यात आपल्याला एस टी काढावा लागेल. एस टी 4 सेंटीमीटर, टी अँगल 90 डिग्री काढावा लागेल आणि एस पासून यू 5 सेंटीमीटर. तर आता आपण मेन डायग्राम काढायला घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा एस टी घेऊया आपण 4 सेंटीमीटर म्हणजे 0 टू 4. 4 सेंटीमीटर काढला आपण एस टी. त्यानंतर अँगल टी आपल्याला काढायचा आहे 90 डिग्री. ओके, तर प्रोटेक्टर बरोबर अँगल टी हा जो मधला आहे तो इथे ठेवायचा टी वर आणि ही जी लाईन आहे ती खालच्या एस टीला मॅच करायची बरोबर इथे असं. म्हणजे लाईनला लाईन मॅच झाली आणि टी. आता बघा यस इकडे आहे त्यामुळे टी अँगल काढताना इकडून मोजायचा यस कडून. आणि यातल्या 0 कडून म्हणजे 0, 10, 20, 30 असं 70, 80 आणि 90. ओके, तर मग बरोबर हा 90 डिग्री झाला आपला. तर तो करूया 90 डिग्री. ओके, तर टी हा अँगल किती डिग्रीचा असणार आहे? 90 असणार आहे. त्याच्यानंतर आपण एस यू हा 5 सेंटीमीटर ड्रॉ करायचा आहे आपण 5 सेंटीमीटरचा. त्यासाठी कंपासमध्ये कारण हे बघा एस यू हा 5 सेंटीमीटर आहे. तर स्केल घ्यायची आणि स्केलमध्ये डिस्टन्स घ्यायचं 5 सेंटीमीटर. ओके, स्केल घ्यायची आणि कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं 5 सेंटीमीटर. सो 0, 1 टू 5. ओके, 0 टू 5 म्हणजे 5 सेंटीमीटर डिस्टन्स आलं त्याच्यात. ते घेतलं. आता ते घेतल्यानंतर इथे यस वर ठेवा. बरोबर जिथे यस आहे तिथे यसच्या स्टार्टिंग पॉईंटला ठेवा आणि इथे असा आर्क मारा हा यस वर ठेवून. तर इथे जो इंटरसेक्ट होऊन मिळणार आहे तो आपल्याला मिळणार आहे एस यू. ओके, 5 सेंटीमीटर. हा काढलाय तो आपण 4 सेंटीमीटर. ओके, आणि हा इथला एस यू लिहिला तर हा यू टी 3 सेंटीमीटर असेल. तुम्ही काय राईट डाऊन करायची गरज नाही, पण चेक करून बघा यू टी नक्कीच किती असणार आहे? 3 सेंटीमीटर. ओके, बिकॉज ऑफ पायथागोरस थेरम जो की आपण नेक्स्ट सेमिस्टरला बघणार आहोत ना, त्यामुळे ते आपल्याला काढता येतं. तरी पण चेक करून बघा प्रत्येकाने आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की यूटी तुमचा 3 आलाय की नाही. फक्त हे 5 आणि 4 आणि हा टी 90 डिग्री एवढं दाखवलं तरी गरजेचं म्हणजे पुरेसं आहे. त्यानंतर हे काही गरज नाही, पण बघा येतोय का 3 सेंटीमीटर. ओके, दिस इज सेकंड. आता आपण थर्ड बघूया. Third question, in triangle ABC, length of AC is equal to 7.5 centimeter. Measure of angle ABC is equal to 90 degree. Length of BC is equal to 5.5 सेंटीमीटर. तर आपल्याला हा राईट अँगल ट्रायंगल काढायचा आहे ज्याच्यामध्ये बी 90 डिग्री असेल, एसी असणार आहे 7.5. तर शक्यतो बेस कुठला घ्यायचा? तर अँगल कुठला दिलाय? बी. तर ज्याच्यामध्ये बी आहे इथे बीसी तर ती साईड बेस म्हणून घ्यायची. म्हणजे बीसी काय करणार आपण ऍज अ बेस घेणार. सो रफ डायग्राम मध्ये पहिल्यांदा बीसी ऍज अ बेस घेऊया. बीसी तर तो बीसी किती आहे? 5.5 सेंटीमीटर. ओके, त्यातनं अँगल बी किती काढायचा आहे आपल्याला? तर अँगल बी आहे 90 डिग्री. ओके, आणि वरती मिळणार तो ए मिळणार आपल्याला. तर इथे समजा ए आहे ए बी सी आणि हा किती येणार? 7.5 सेंटीमीटर. म्हणजे ही आपली रफ डायग्राम. एसी बघा एसी दिलेला आहे 7.5. बेस घ्यायचा बीसी 5.5 सेंटीमीटर कारण अँगल बी मग काढता येईल आपल्याला 90 डिग्री. तो काढल्यानंतर मग आपण एसी जॉईन करून घेतला की होऊन जाईल. आता मेन डायग्राम काढायला घेऊया. तर बीसी पहिल्यांदा काढूया 5.5 म्हणजे 0 टू 5.5. 5 आणि 6च्या मध्ये म्हणजे जस्ट मिनिट 0 अँड 5.5. ओके, 5 आणि 6च्या मध्ये येणार. तर बीसी बेस झाला 5.5 सेंटीमीटर. ओके, त्यानंतर अँगल बी प्रोटेक्टरच्या साह्याने बरोबर 90 डिग्री. तर ही जी मधला आहे तो बरोबर इथे बी ला मॅच करायचा आणि ह्या लाईनला खालची लाईन मॅच करायची बरोबर म्हणजे अँगल करेक्ट येतात आपले. आता हा बरोबर इथे मॅच केला, लाईनला खालची लाईन ही मॅच केली बरोबर आणि बीच्या बरोबर समोर आपल्याला दिसतोय तो 90 डिग्री आहे. ओके, तर तो 90 डिग्री पहिल्यांदा ड्रॉ केला आपण अँगल बी 90 डिग्री. आता बी काढल्यानंतर एसी किती घ्यायचा आहे? 7.5. कंपास घ्यायचा, कंपास आणि स्केल. स्केलवर कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्यायचा? 7.5. सो 0 हे 7 आणि 7 आणि 8च्या मध्ये 7.5. ओके, तर हे घेतल्यानंतर इथे ए वर ठेवायचा आणि इथे ए वर ठेवून असा आर्क मारायचा. ओके, तो आर्क मारल्यानंतर जिथे इंटरसेक्ट होतं तो तुमचा असणार आहे ए असणार आहे पॉईंट आणि मग एसी जॉईन करून घ्यायचे म्हणजे आपला राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. ओके, एसी.
AC दॅट इज 7.5 सेंटीमीटर. तर हा AC आपण ड्रॉ केला. आता फोर्थ वन. ओके, लास्ट क्वेश्चन त्यातला बघूया. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. In triangle PQR, length of PQ is equal to 4.5 centimeter. Length of PR is 11.7 centimeter. Angle PQR, measure of angle PQR is 90 degree. मग आपल्याला काय करायचं, याच्यावरून राईट अँगल ट्रायंगल तयार करायचं. तर पहिल्यांदा नेहमीप्रमाणे काय करूया, रफ डायग्राम काढूया. आता अँगल कुठला ड्रॉ करायचा आहे, तर ज्याच्यामध्ये क्यू आहे तो बेस घ्यायचा. PQ आहे, PR आहे. सो याच्यामध्ये क्यू आहे. ओके, तर याच्यामध्ये क्यू आहे, त्यामुळे आपण जो क्यू ज्याच्यामध्ये आहे तो बेस घ्यायचा. म्हणजे कोण बेस घ्यायचा, तर PQ. ओके, तर PQ ड्रॉ करूया पहिल्यांदा. PQ हा किती घ्यायचा आहे आपल्याला, 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर क्यू हा अँगल किती डिग्रीचा आहे, तर 90 डिग्री आहे. त्यामुळे तो 90 डिग्री क्यू असा काढायचा. आणि PR, तर PR जो असणार आहे तो आपला असणार आहे 11.7. वरती आर, तर हा PR असणार आहे 11.7. ओके, 11.7 सेंटीमीटर. मग आता मेन डायग्राम आहे ती काढायला घेऊया, ज्याच्यामध्ये PQ आधी काढूया बेस. ओके, जस्ट अ मिनिट. PQ किती घ्यायचा आहे बेस, तर 4.5. ओके, सो 0 to 4.5. ओके, PQ 4.5 सेंटीमीटर. ओके, PQ किती घ्यायचा, 4.5 सेंटीमीटर. देन अँगल क्यू किती काढायचा आहे, 90 डिग्री. तर प्रोटेक्टर घेऊया. प्रोटेक्टरचा बरोबर मिडल आहे तो क्यू वर इथे ठेवूया असा. आणि ही जी लाईन आहे ती बरोबर PQ ला मॅच करूया. ओके, म्हणजे इथे मॅच केली आणि लाईनला लाईन बरोबर मॅच केली. अँगल क्यू किती डिग्रीचा, 90 डिग्रीचा. क्यूच्या बरोबर समोर 90 डिग्री. तर पहिल्यांदा क्यू ड्रॉ करून घेऊया 90 डिग्री. तर हा असा जितका पॉसिबल आहे तितका वरती मोठा घ्या. हा 90 डिग्री झाला. आता कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं स्केलच्या साह्यानं. किती काढायचं आपल्याला, 11.7 सेंटीमीटर. तर 0 टू, जरा मोठा होईल आर्क, 0 टू 11.5. ओके, 0ला मॅच केलंय खाली आणि इकडे 11.5, 6 अँड 7. ओके, तर हे डिस्टन्स घेतलं कंपासमध्ये. आणि थोडंसं आपल्याला काय करावं लागेल, हा अँगल थोडासा वरती वाढवावा लागेल. 90 डिग्री काढला तर थोडा मोठा ट्रायंगल येईल. ओके, तर इथे ठेवून पी वर ठेवायचा बरोबर इथे. आणि मग जो आर्क आहे तो वरती कुठे मॅच होतोय बघा, इथे बरोबर. अजून थोडासा वाढवूया तो. ही क्यूची लाईन आहे ती जराशी वाढवू. ओके, तर जिथे इंटरसेक्ट होतोय, जसं इथं वरती आर आहे तसा इथला आर मिळणार हा. आणि पी आणि आर जोडून घ्यायचे. हा आर पासून, पी पासून स्टार्ट करायचं. ओके, पी टू आर. तर तो किती येणार आहे, 11.7 सेंटीमीटर. तर हा आपला जो ट्रायंगल आहे तो ट्रायंगल आपला तयार होतो. थोडा मोठा येईल, मे बी तुम्हाला स्कूलमध्ये चेंज पण करून देतील मेजर, जर खूप मोठा वाटला तर. पण ड्रॉ करता येतो तो आपल्याला. आता क्वेश्चन नंबर 5 जो यातला आहे तो म्हणजे ह्यातलं फिफ्थ वन, की तुमच्या मनाचे जे काही ट्रायंगल्स आहेत ते घ्यायचे आहेत आणि मेजर्स पण तुम्ही घ्यायचे. तर ते एक्झाम्पल तुम्ही तुमच्या स्वतःचे 2 ते 3 एक्झाम्पल, 2 ऑर 3 एक्झाम्पल स्वतः काय करा, ड्रॉ करा. त्यासाठी टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह करून दिलेले एक्झाम्पल सुद्धा तुम्ही यूज केले तरी चालतील. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो प्रॅक्टिस सेट आहे, ओके 5, तो इथं कम्प्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6 बघूया. ओके, थँक्यू.